मित्रांनो नमस्कार. पंढरी पाठे यवतमाळ अपडेटमध्ये यवतमाळ शहरामध्ये राहणाऱ्या सर्व नागरिकांचं मनापासून स्वागत करतो. मी ह्या विषयाच्या संदर्भाने ऑलरेडी हा विषय घेतला होता की यवतमाळ शहरातील मध्यवर्ती भागात यवतमाळ नगरपालिकेने नगर परिषदेने फ्लायओव्हर ब्रिजेस निर्माण केलेले आहेत. आणि हे ब्रिज दाखवा एक मिनटं. हे ब्रिज या ठिकाणी निर्माण करण्यासाठी त्यांनी इकडे बघ देशातील आणि परदेशातील नामवंत आर्किटेक्ट आणले आणि याची निर्मिती केली. आणि बघा ना आता यवतमाळ नगरपालिकेने पुन्हा एकदा हे ब्रिजेस तोडलेले आहेत. हे ब्रिजेस तोडलेले आहेत. बहुतेक त्यांनी नागरिकांसाठी अजून जसं ज्या पद्धतीचे कोलकाता, इडन गार्डन अशा महत्त्वाच्या सिटीमध्ये ज्या टाईपचे ब्रिजेस आहेत ते निर्माण करण्याचा पुन्हा एकदा त्यांचा संकल्प असेल म्हणून त्यांनी फोडले असतील बहुतेक. या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे काही पदाधिकारी सुद्धा माझ्यासोबत आहेत. शहराध्यक्ष माननीय प्राध्यापक देशमुख आहेत, सोशल मीडिया विंगचे अध्यक्ष माननीय कृष्णभाऊ पुसनाके आहेत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवी ढोक आहेत, स्वीकृत नगरसेवक माननीय संतोष बोरले आहेत, नंदू कुडमेते आहेत, सुनील बोरकर आहेत, शहराध्यक्ष महिला विंगच्या प्रणिता गटलेवार आहेत. होय, अशी ही 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 पद्धत कुठली आहे नगरपालिकेची? म्हणजे ब्रिजेस लोकांना नको आहेत का? नाही, मला तर हसू येत आहे. एवढे चांगले रफ्ते बुनणारे इंजिनियर आणले कुठून यांनी? अच्छा अच्छा. काही दिवस आधी काही दिवस आधी या रोडून गेलो तर रफ्ता होता का ब्रिज होता का मोठा स्पीड ब्रेक होता काही कळायला मार्ग होता. म्हणजे असा रफ्ता मी पुऱ्या आयुष्यात पाहिला नाही. मीच काय या यवतमाळ शहरातल्या कोणाच लोकांनी हे पाहिला नसेल. आणि तो तोडलाय. तुम्ही केला आणि लगेच तोडला. आता हा जो बनवाचा आता आणि तोडाचा आणि त्याच्यानंतर पुन्हा बनवाचा, या पैशाचं काय? ये ना दादा इकडे ना, दाखव ना. या पैशाचं काय? हा पैसा कोणाचा? बरोबर. हा एक तर ज्या ठेकेदारानं हे बांधलं आणि ज्या ठेकेदाराच्या बांधल्यावरही ज्या इंजिनियरनं याचं बिल पास केलं त्या इंजिनियरच्या कुठ्यातून हा पैसा घ्यायला पाहिजे. कारण नगरपालिकेने इंजिनियर ठेवले आहे ना. ते काय फक्त पैसे काढायला ठेवले का? कमिशन काढायला ठेवले का? हे त्याचं काम नाही का? हे सगळं काम चांगलं होत आहे नाही होत आहे हे कोण पाहणार आहे? हे काम नगरपालिका प्रशासनात इंजिनियरचं आहे. त्यांनी त्याची जे कर्तव्य आहे हे व्यवस्थित बजावलं नाही म्हणून ही सगळी पोझिशन आहे. एवढ्या पैशात एखाद्या सामान्य माणसाचं घरकुल झालं असतं. बिलकुल झालं असतं. त्या ठिकाणी जे माननीय सीओ साहेब आहेत त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे की त्यांचे जे अधिकारी आहे खालचे ते योग्यरित्या काम करत नाहीये. त्याच्यावर अंकुश जबाबदारी त्यांची आहे. ते जरी ग्राउंडवर नसले तर त्यांचे लोक आहे जागा त्यांच्यावर योग्य ती उचित कारवाई झाली पाहिजे. आणि हा खर्च त्याच्या पगारातून वसूल करा. जनतेवर हा बुर्दन पडला नाही पाहिजे. काय काय विषय काय कृष्णभाऊ? मला तर असं वाटते हा मी म्हणजे आपल्या यवतमाळ शहरामध्येच नाही आहे. म्हणजे मी बाहेर ब्रिटन मध्ये नाही पाहिले आम्ही. अरे असे इंजिनियर कुठं आहे बा? ते स्वतः फक्त ते बाहेरचे देशवाले लावू शकते. ते मार्केट लोक नाही लावू शकत. याच्यावर फक्त याच्यावर ज्यांनी जे इंजिनियर लोक आहे याच्यावर गुन्हे दाखल करायला पाहिजे. हे नदी आहे का नाला आहे? दिसून आलं आम्हाला पूर्ण. तेच पूर्ण नगरसेवक नगराध्यक्ष याच्या का करताय काही ते पूर्ण समजून आलं काही. बरोबर आहे. मित्रांनो लक्षात घ्या, ही सध्याची कंडिशन यवतमाळ नगर परिषदची आहे. निव्वळ लोकांना संभ्रमात टाकायचं, रस्ता बनवायचा, पुन्हा फोडायचा, पुन्हा तयार करायचा, कंत्राट द्यायचं, पुन्हा काढायचं, पुन्हा द्यायचं. स्थानिक नगरसेवकाची जबाबदारी आहे. स्थानिक नगरसेवक झोपला आहे का? हे काम पाहण्यासाठी स्थानिक नगरसेवक कुठे गेला? हे काम होऊन राहिलं कसं होऊन राहिलं तेही महत्वाचं आहे. कुणाचंच लक्ष नाही. जनतेने निवडून दिलं ना त्याला. स्थानिक नगरसेवकाचं काम थांबतो. पंढरी